मी येथे 1 कप भाजून घेतलेले शेंगदाणे घेतले आहेत. मी त्याची थोडीफार सालं काढून घेतली आहेत. आता हे भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकून ओबडधोबड वाटून घेऊ. या अशा प्रकारे मी पल्स देऊन हे शेंगदाणे ओबडधोबड वाटून घेतले आहेत. याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या, 9-10 हिरव्या मिरच्या. आता हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये वाटून घेऊ. हे सर्व मिश्रण मी पाणी न टाकता वाटून घेतले आहे. आता एका कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल टाकून घेऊ. हिरवी मिरची व लसणाची पेस्ट देखील यामध्ये टाकून घेऊ. आता हे सर्व मिश्रण 2 ते 3 मिनिटं चांगले परतून घेऊ. हे मिश्रण तेलात परतल्यामुळे लसणाचा कच्चेपणा तर जातोच, तसेच हिरवी मिरची भाजत देखील नाही. आता यामध्ये ओबडधोबड वाटून घेतलेले शेंगदाण्याचा कूट टाकून परतून घेऊ. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून 7 ते 8 मिनिटं ही चटणी खमंग परतून घेऊ. ही चटणी तुम्ही चपाती तसेच भाकरी सोबत खाऊ शकता. ही चटणी तुम्ही डब्याला देखील नेऊ शकता. तसेच ही चटणी जास्त दिवस टिकत असल्यामुळे ती तुम्ही प्रवासात देखील नेऊ शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा.